जय भवानी, जय शिवराय. आपण ऐकत आहात शिवभारत. रायगडावरती होणारा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा. राजांचा राज्याभिषेक झाला आणि गडावर उत्सव सुरू झाला. राज्याभिषेकासाठी गडावर आलेले मुख्य किल्लेदार, राजांचे अधिकारी राजांचा निरोप घेऊन परतू लागले. राजांनी सर्वांना मानवस्त्र देऊन निरोप दिला. फिरंगोजीही भूपाळगडाला निघून गेले. गडावरती उत्सव चालू असता राजे मात्र त्यात लक्ष न घालता राज्यकारभारात गुंतले होते. नव्या अष्टप्रधानांची कामगिरी ठरत होते. अनेक शुभप्रसंगाच्या निमित्ताने राजांच्या शिक्क्याची तांब्याची शिवराई आणि सोन्याची शिवराई दोन टाकसाळीत पाडण्यास सुरुवात झाली. अष्टप्रधानात बाळाजींनी यावे असे राजांना वाटत होते, पण बाळाजींनी प्रधानपदाऐवजी चिटणीस पद वंश परंपरेने मागितलं. राजांनी मोठ्या आनंदाने रुपयाचे कलमदान, घोडा, चौरी, चौकडा, भुसणे यासह चिटणीस पदाची वस्त्र बाळाजी औजींना खास दरबार भरून दिले. दरबारात मोरपंत, तानाजी, हंबीरराव, त्र्यंबकराव, रामचंद्र पंत, दत्ताजी पंत, रघुनाथ पंत, निराजी पंत अष्टप्रधान मंडळी हजर होती. राजांनी केलेला बाळाजींचा सन्मान पाहून साऱ्यांनाच समाधान वाटत होतं. अष्टप्रधानाबरोबर दरबारात गागाभट्ट, भूषण, अनंत भट्ट ही मंडळी होती. राजांची नजर मोरपंतांच्याकडे वळली. मोरपंत, आमच्या बाळाजींना आम्ही प्रधान पद देऊ केलं होतं, पण त्यांनी चिटणीस पदाचीच निवड केली. कदाचित त्यांचा विनय असेल महाराज, मोरपंत म्हणाले. मुळीच नाही, उलट चिटणीसी मागण्यात त्यांनी हुशारी दाखवली असा आमचा समज आहे. तलवारी इतकंच कलमदानालाही महत्त्व आहे हे त्यांनी जाणलं. याचा आम्हाला आनंद आहे. राजा क्षणभर थांबला आणि अचानक त्यांनी आज्ञा केली, आमच्या मदारी मेहतराला बोलवा. त्या आज्ञेने साऱ्यांना आश्चर्य वाटलं. मदारी मेहतराची आठवण राजांनी का केली याचं कुडं कोणालाच उलगडलं नाही. आणि राजांच्या चेहऱ्यावर हसून म्हटलं, मोरपंत, आम्ही मदारीची आठवण का केली याचं आश्चर्य वाटलं ना? या प्रसंगी त्याची आठवण व्हायची नाही तर कोणाची आग्र्याच्या पिंजऱ्यातून आम्ही सुटण्याचा विचार करीत होतो. एकामागून एक सारे यांना त्या कारणानं बाहेर पाठवले गेले. शेवटी राहिले फक्त हिरोजी फजद, मदारी मेहतर. एक जाणता दुसरा नेता, पण दोघेही निष्ठावंत. हिरोजीने आमची जागा घेतली आणि मदारी आमचा भास टिकवण्यासाठी पाय रगडण्यात मग्न झाला. ते दोघे सुटण्याची शक्यता फार कमी होती. जाणून बुजून मृत्यूचं स्वागत करणारं दोघं. हिरोजीला आम्ही नावाजलं, पण मदारी तसाच राहिला. मदारी दरबारात आला. राजांनी त्याला प्रेमाने जवळ बोलवून घेतलं. 20च्या वयाचा मदारी दरबारच्या आमंत्रणाने बिचकला. मदारी, तुम्ही राखलं म्हणून आम्ही आज छत्रपती झालो. अरे, तुझ्या निष्ठेमुळं आमचं 32 मनाचं सिंहवर्ण सिंहासन सजलं. आजपासून आमच्या सिंहासनाची व्यवस्था आम्ही तुझ्यावरती सोपवित आहोत. राजांनी मदारीला मानवस्त्र देऊन त्याची नेमणूक सिंहासन व्यवस्थेवरती केली. गागाभट्ट आसनावरून उठले आणि म्हणाले, राजन, राज्याभिषेकानंतर ज्या व्हावयास हव्या त्या साऱ्या गोष्टी झाल्या, पण अद्याप एक गोष्ट राहिली. कोणती? राजांनी विचारलं. आमची इच्छा आहे की राज्याभिषेकापासून नव्या राज्याभिषेकाची सुरुवात होईल. दरबारी असलेल्या कृष्णाजी ज्योतिषांनीही ती सूचना उचलून धरली. राजांनी मान्य झाली आणि कृष्णाजींना म्हणाले, कृष्णाजी, आपण आमच्या दरबारचे राजज्योतिषी, आपलं पंचांग शुद्ध हो यासाठी तुम्ही विचार करा, अभ्यासपूर्वक ग्रंथ तयार करा. कृष्णाजी पंतांची जबाबदारी आनंदाने उचलली आणि त्याचबरोबर राजांनी रघुनाथ पंडितांना राजव्यवहार कोश तयार करण्याची आज्ञा केली. महाराज, आपला हेतू समजला नाही, पंडितांनी अदबीने सांगितलं. राजांच्या चेहऱ्यावर स्मित उजळलं. म्हणाले, आपण पंडित आपल्या ध्यानी ते यायला हवं होतं. राज्यव्यवहारातल्या 4 कागदपत्रावरून आपण नजर टाकली तर आपल्या ध्यानी आमचा हेतू येईल आणि आपल्या भाषेचे व्यवहारातले जुने शब्द जाऊन त्या जागी फारसी शब्दांचा भरणा वाढला आहे. भाषा सुधारणा व्हायला हवी यासाठी नुसता राज्यव्यवहार कोश करून भागणार नाही. हे शब्द आवर्जून वापरता येतात. या बाबतीत आमचे अष्टप्रधान, राजपंडित या सर्वांनी जातीनं दक्ष राहायला हवं. राजांच्या त्या बोलण्याने गागाभट्ट आनंद झाले. त्यांना राहवले नाही. राजे, आपण छत्रपती बनलात आमचं भाग्य, पण त्याचबरोबर आपल्याला वाढत्या जबाबदारीची जाणीव होते आहे हे पाहून आम्ही धन्य झालो. तसं नाही आचार्य, राजे हसून म्हणाले. उलट जबाबदारी कमी झाल्यानं
आम्हाला पंचांग राजेवार कोस हे सुचायला लागले. साऱ्यांच्या चेहऱ्यास मी म्हटलं. राजांच्या चेहरा मात्र गंभीर झाला. संतपणामुळे आम्ही थट्टेनं म्हणालो नाही. आजवरच्या राजेपणात आम्ही एकाकी निर्णय केले, प्रसंगी सल्ला घेतला, तेव्हा जबाबदारी फार मोठी होती. पण आज आमचं पारखून सुलाखून तयार झालेलं अष्टप्रधान मंडळ आम्ही उभं केलं. राजाच्या कक्षा वाढतील. जबाबदारी एकाला पेलणं कठीण. हे आमचं राज्य नव्हे, हे श्रींचं राज्य. ते त्याच जोखमीनं तोलायला हवं, सांभाळायला हवं. यापुढचे निर्णय आमच्याबरोबर आमचं प्रधानमंत्री मंडळ घेईल. आणि छत्रपती झालो खरे. छत्राचा सुवर्ण कळस कितीही चमकत असला तरी छत्राचा भार डौल छत्र तणावात सावरीत असतात. राजे दरबारात उठले. दरबार संपला. राजांचं लक्ष दरबारात गुंतलंच नव्हतं. राज्याभिषेकापासून त्यांचं लक्ष जिजाऊसाहेबांच्याकडे लागून राहिलं होतं. राज्याभिषेकापासून त्या थकल्या होत्या. त्यांनी अंतरून धरलं होतं. वैद्य औषध देत होते. कलशांनी ताईत मंत्रून दिले होते. आणि 2 प्रहरच्या वेळी राज जिजाऊसाहेबांच्या महालातून बाहेर पडले. तोच त्यांच्या नजरेत कवी कलश आलं. कवी कलश राजांच्या जवळ येऊन उभे राहिलं. त्यांचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता. राजा निश्चलपुरी गोसावी निरोप घेण्यासाठी आले. कुठे निघाले? त्यांना गडाचं वास्तव्य मान्य नाही. ते गडाखाली उतरत आहे. आपला निरोप घेण्यासाठी सगळेच उभे आहे. गागा भट्टांच्या वेळेला निश्चलपुरींच्या मनात देश आहे राजांना जाणवलं होतं. एक होता प्रकाड पंडित, दुसरा होता तापसी गोसाई. दोघांनी राजांनी सांभाळून घेतले होते. राजा सदरेत आले. उपवासाने आणि उग्र अनुष्ठानाने क्रूज झालेले, व्याघ्रांपर नसलेले, मस्तकी जटाभार असलेले, अंगावर भस्म चित्रित केलेले निश्चलपुरी सदरेत उभे होते. गोसाई आपण जाणार असं कवी म्हणत होते. काही काळापुरतं जावं लागेल असं वाटतं, कारण निश्चलपुरीने संतत निश्वास सोडला. त्यांनी आग उफाळली. राजन, गागा भट्टाने राज्याभिषेकाकरता निवडलेला मुहूर्त मला मान्य नव्हता, हे तुम्ही जाणतात. ज्या प्रसंगी आधी सेनापती जातो, भार्या कालवश होते, तो मुहूर्त कसला? राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी उल्कापात झाला. हे उल्पात गागा भट्टाने जाणार होतं. दोष मोठा आहे. राज्याभिषेकापासून 13, 22 आणि 55 व 65 दिवशी असे उत्पात घडते. राजा नम्रपणे म्हणाले, आपण ज्ञानी आहात. या अनिष्ट निवारणार्थ जे कराल ते मान्य आहे. निश्चलपुरी हसलं, म्हणाला, राजा मी जातो. तुला अनुभव आला की मला निरोप पाठव. मी येईन. तांत्रिकाभिषेक करून भावी अनर्थ टाळेन. राजाने निश्चलपुरींना सन्मानपूर्वक निरोप दिला आणि निश्चलपुरीच्या भविष्याने राजांचं मन मात्र चिंताग्रस्त झालं.